सकाळी उठल्यावर काय नाश्ता करायचा हा आपल्या घरातील रोजचा प्रश्न असतो. डोसा खायची इच्छा असेल तर पीठ आदल्या दिवशी भिजवा ते आंबवा यामध्ये खूप वेळ जातो. तर आज आपण पाहणार आहोत साऊथ इंडियातील एक अतिशय प्रसिद्ध आणि सोपी रेसिपी नीर डोसा. हा डोसा इतका मऊ आणि हलका होतो की तोंडात टाकताच विरघळतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला फर्मेंट करायची गरज नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नीर डोसा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागेल 2 कप तांदूळ. मी इथे हे 2 कप तांदूळ स्वच्छ धुवून 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवला होता. जर तुम्हाला सकाळी नाश्त्याला बनवायचा असेल तर तुम्ही रात्रीच तांदूळ भिजवून ठेवू शकता. आता हे तांदूळ आपण गाळून मिक्सरच्या भांड्यात काढूयात. यामध्ये पाव कप ओलं खोबरं घातले आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं 2-3 चमचे पाणी घालूयात आणि एकदम बारीक आणि मऊ वाटून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पिठात तांदळाचा कोणताही कण किंवा रवाळपणा राहता कामा नये. एकदम स्मूथ पेस्ट झाली पाहिजे. हे पहा, आपले पीठ अगदी छान वाटून झालेले आहे. एकदम बारीक स्मूथ असं हे भिजलेलं तांदूळ वाटून घेतलेले आहे. तर हे एकदमच वाटून न घेता 2-3 बॅचेसमध्ये हे तांदूळ चांगलंसं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटलेलं पीठ आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. यात आपण हळूहळू पाणी घालणार आहोत. नीर डोशाचं पीठ नेहमीच डोशासारखं घट्ट नसून ताकासारखं अगदी पातळ असतं. तर जर पीठ घट्ट राहिले तर डोसा मऊ होणार नाही आणि डोशाला चिरा पडू लागतात. तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही नीर डोसा बनवण्यासाठी बॅटर बनवून घ्यायचं आहे. ताकासारखं इथे हे एकदम पातळसर इथे हे बॅटर बनवून घेतलेले आहे. आता याचे आपण डोसा बनवून घेऊयात. आता गॅसवर मी एक नॉनस्टिक तवा चांगला गरम करून घेतला आहे. त्याला तेल वगैरे काहीही लावलेलं नाही. डोसा टाकण्यापूर्वी प्रत्येक वेळी पीठ चमच्याने खाली वर चांगलंसं ढवळून घ्यायचं आहे, कारण तांदळाचं पीठ खाली बसते. आणि पळीने आपण हे बॅटर तव्याच्या कडेने सुरू करून मध्ये अशा प्रकारे हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. आणि हे मात्र लक्षात ठेवायचं, डोसा तव्यावर घालताना तवा हे कडकडीत गरम झालं पाहिजे, मगच या डोशाला छान अशी जाळी पडते. तर इथे हे डोशाचा वरचा भाग हे सुकलेला आहे आणि याचे कडाही सुटले आहेत. हा डोसा दुसऱ्या बाजूने शेकायचा नसतो. तर इथे हे डोसा बनवून झालेला आहे. तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. दुसरा डोसा टाकताना परत एकदा हे बॅटर व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर हे पळीने आपण हे बॅटर या तव्यावर टाकून घेऊयात. आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. नंतर तवा हे अशा प्रकारे फिरवायचं, म्हणजे बॅटर हे सगळीकडे पसरला जातो. डोशाचा वरचा भाग सुकण्यासाठी यावर तुम्ही 1 मिनिटासाठी झाकणही ठेवू शकता. आणि डोसा चांगला असं भाजलं गेलं की याचे कडा आपोआप सुटतात. तर इथे हे डोसा बनवून झालेला आहे. आता याची अशी पहिली अर्धी घडी घालू आणि मग दुसरी घडी घालून त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला हे घडी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे हे नीर डोसा बनवून झालेला आहे. आता यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूयात. चटणी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेले आहे. यामध्ये 1 चमचा चणा डाळ घालूयात. 4 चमचे यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि आपल्याला हे छान असं 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये हिरवी मिरची घालूयात. 5 ते 6 लसूण पाकळ्या. अर्धा कप यामध्ये मी ओलं खोबरं घातलेली आहे. कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर घालूयात. आता हे छान असं परतून घेऊयात. यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे 2-3 मिनिटे चांगलंसं परतून घ्यायचं आहे. तर इथे हे सर्व साहित्य तेलावर चांगले असे परतून घेतलेले आहे. आता हे पूर्णपणे थंड करूयात आणि नंतर याचं मिक्सरवर वाटण बनवून घ्यायचं आहे. तर वाटण बनवण्याआधी आपल्याला यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक असं याचं वाटण बनवून घेऊया. तर इथे हे चटणी बारीक अशी वाटून घेतलेली आहे. आता ही चटणी एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊयात. आता चटणीला तडका द्यायचा आहे. तर तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यात मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची घालून खमंग तडका तयार करा. आणि हा कडकडणारा तडका थेट आपण या चटणीवर ओतूयात. हा जो तडका बसतो ना, यानेच चटणीला खरी चव येते. तयार आहे आपली चमचमीत खोबऱ्याची चटणी. गरमागरम नीर डोशासोबत एन्जॉय करा.
किती झटपट पांढरे शुभ्र आणि मऊसूत नीर डोसे तयार झाले आहेत. हे डोसे तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा कुठल्याही भाजीच्या रस्स्यासोबत तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग आणि सोप्या रेसिपीसोबत.